इथे एक मूर्ती आहे जिला एक दशमुख अवलोकितेश्वर म्हणतात. ती कुठेही बघायला मिळत नाही. म्हणजे आज आपण आशिया खंडामध्ये जी बुद्धांची अनेक चेहऱ्यांची अनेक म्हणजे चेहरे असलेली आणि अनेक हातांची जी बुद्ध मूर्ती बघतो तिचं उगम जे आहे ते आपल्या कानेरीवरती आहे. हे आता अमिताभ बुद्ध दिसत आहेत आपल्याला. हे अमिताभ बुद्ध ओळखण्याचे म्हणजे त्यांच्या हातामध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय. आजचे आपले जे सुपरस्टार आहेत भारताचे, ज्यांचं नाव अमिताभ बच्चन आहे, त्यांचं नाव ह्याच्यावरूनच आहे. तर हा उपासक आहे, हा जहाजातून चाललेला आहे, होडीतून चाललेला आहे आणि त्याची होडी पाण्यात बुडू नये ही होडी आहे आणि ह्या लाटा आहेत. याच्यातून आम्हाला या भयापासून वाचव, आम्हाला ह्याच्यातून सावर किंवा आम्हाला ह्याच्यातून संकटातून दूर कर म्हणून तो धावा करतो. गुडघ्यावर बसलेले, हात जोडलेले आणि बोधिसत्व समोर प्रकट होतो आणि तो हवेत तरंगतोय, प्रकटलाय आणि त्याच्यातून त्या संकटातून बाहेर करतो. असं हे शिल्पांकन इथे दिसते. ते हवेच्या उलट दिशेने उडतायत आणि कारण ते हवेतून झरझर प्रवास करतायत हे याच्यातून दिसतं. अतिशय जबरदस्त इथली शिल्पकला आहे. अतिशय उत्कृष्ट उन्नत अवस्थेला पोहोचलेली इथली शिल्पकला आहे. तर असे त्यांच्या नोंदी आहेत. इथल्या राजांना व्यापाराच्या निमित्ताने ते इथे आलेले होते, त्यांनी इथे भेट घेतलेली होती. असे ते पर्शियन म्हणजे इराणियन लोक जे आहेत त्यांच्या नोंदी आहेत इथे. त्याला धारदार हत्याराने त्याला तोडण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केल्याचे दिसतात आपल्याला. सरळ सरळ दिसतं की हे तोडायसाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता, जेणेकरून हा शिल्प सगळं भग्न होईल, खराब होईल म्हणून खूप धीर गंभीरपणे तो एक एक चिन्नीचा त्याच्या हातोड्याचा प्रमाणबद्धतेने तो घाव घालायचा. पण मात्र तोडताना खूप निर्दयीपणे आणि खूप क्रूर मनाने ते करावं लागतं आणि हे तुम्हाला ते या शिल्पावर दिसतं. आता आपण ज्या लेणीवरती आलेलो ती अतिशय महत्वाची लेणी आहे. ही 41 नंबरची लेणी आहे. ही 41 नंबरची लेणी इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये निर्माण झाली. आपण जर बघत असो प्रमुख लेणीच्या बाजूलाच एक छोटस खोली आहे. त्या खोलीमध्ये त्या काळातले म्हणजे आज आपण आशिया खंडामध्ये जी बुद्धांची अनेक चेहऱ्यांची अनेक धड असलेली म्हणजे चेहरे असलेली आणि अनेक हातांची जी बुद्ध मूर्ती बघतो तिचं उगम जे आहे ते आपल्या कानेरीवरती आहे आणि कानेरीवरती ती पहिली मूर्ती कोरली गेली. 6व्या शतकामध्ये आलेले शुआनझांग जे आहेत, शुआनझांग यांनी ही मूर्ती बघितलेली होती. त्याच्यावर लिखित जे हस्तलिखित होते ते या लेणीतून त्यांनी नेलं आणि त्याच्यावरच निर्माण केलेली जे शिल्प होते, जे लाकडाचं होतं ते शिल्प देखील त्यांनी नेलं होतं. तर जे जगामधलं सगळ्यात प्राचीन जे शिल्प आहे ते आता आपण बघणार आहोत. ते म्हणजे इथे एक मूर्ती आहे जिला एक दशमुख अवलोकितेश्वर म्हणतात. ती कुठेही बघायला मिळत नाही, ती फक्त आपल्याला कानेरीवर बघायला मिळते. आता आपण ती मूर्ती बघणार आहोत. आता आपण जी मूर्ती बघत आहोत ती जगामधली एकमेव मूर्ती आहे जी 5व्या शतकानंतर म्हणजे साधारण 5व्या शतकाच्या नंतर हे तत्वज्ञान पुढे आलं. तिला ही जी मूर्ती आहे ही एकमेव अशी मूर्ती आहे जगामधली प्राचीन मूर्त्यांपैकीची, शिल्पांपैकीची ही एकमेव शिल्प आहे. तर हिला आपण एक दशमुख अवलोकितेश्वर म्हणतो. एक दशमुख अवलोकितेश्वर याच्या नावातच सगळं काय आहे. तर एक आणि दश, एक दशमुख. आता तुम्ही जर नीट मोजलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 दश, एक दशमुख अवलोकितेश्वर. हे अवलोकितेश्वर आहेत ज्यांना 10 तोंड आहेत. अशी ही जगातली एकमेव मूर्ती आहे आणि यांना 4 हात होते. हे आता 4 हात नष्ट झालेले आहेत. यांचा एक हातामध्ये तुम्हाला पद्म दिसेल म्हणजे कमळ दिसेल, एका हातामध्ये माळा आहे जी जपमाळ बघतो आपण ती. दुसरा हात इथे होता, हात तुटलेला आहे जीर्ण, ह्याच्यामध्ये कमंडलू होता, इथे तो तुम्हाला दिसेल, तो जीर्ण झालेला होता. याचा फोटोग्राफ आपण शेअर करू. तर इथे तो होता. चौथा हात आता दिसत नाहीये, तो नष्ट झालाय. तर ही एकमेव मूर्ती आहे आणि ही शुआनझांग जे 6व्या शतकात आलेले त्यांनी ती बघितलेली होती. ह्याच्यावर निर्माण झालेले साहित्य म्हणजे एक दशमुख अवलोकितेश्वर धारणी, हे हस्तलिखित याचं तत्वज्ञान ह्याच्यावर लिहिलं गेलेलं होतं आणि हे तत्वज्ञान नंतरच्या काळामध्ये इतर देशांनी स्वीकारलं आणि त्याच्यावर आशिया खंडात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे बुद्धांच्या मूर्त्या बघायला मिळतात किंवा बोधिसत्वांच्या मूर्त्या बघायला मिळतात त्याचं उगमस्थान मात्र हे आहे. इथे ते आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्या बाजूला आपल्याला हे आता अमिताभ बुद्ध दिसत आहेत आपल्याला. हे अमिताभ बुद्ध ओळखण्याचे म्हणजे त्यांच्या हातामध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय ते आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की अमिताभ बुद्ध आहेत आणि हे चिकित्सक म्हणजे ते भेषाचार्याच्या भूमिकेमध्ये. भेषाचार्य म्हणजे डॉक्टर. तर ते कशाचे डॉक्टर होते तर ते मनाचे डॉक्टर होते, मनावर ते उपाय करायचे. ते भेषाचार्य
आणि त्यांच्या त्यांच्या या पद्मसनात असलेले भेषाचार्याच्या भूमिकेमध्ये हे अमिताभ बुद्ध आहेत. आजचे आपले जे सुपरस्टार आहेत भारताचे, ज्यांचं नाव अमिताभ बच्चन आहे, त्यांचं नाव ह्याच्यावरूनच आहे. कारण त्यांच्या वडिलांना हे माहिती होतं आणि ते विद्वान होते त्यांचे वडील, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव, एकाचं नाव अजिताभ आणि एकाचं नाव अमिताभ ठेवलेलं होतं. ते अमिताभ बुद्धांवरून त्यांचं नाव आहे. इथे एक वेगळं पॅनल सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण आता तिकडे अष्टभय शिल्प पाहिलं, तेच अष्टभय शिल्प आपल्याला इथे पण पाहायला मिळतं. तर अष्टभयाचं शिल्प हा खूप जीर्ण झालेला आहे, खूप तुटफुट झालेली आहे. पण आता आपण दुसरं एक छानपैकी अष्टभय शिल्प आपण दुसऱ्याकडे बघणार आहोत. तर इथे न बघता आपण तिकडे दुसऱ्याकडे बघू. तर हे महत्वाचं शिल्प होतं जे फारसं लोकांना माहिती नाही, ते सांगण्यासाठी आपण इथे आलोय. आता ही लेणी आहे, इथे खाली आपल्याला चंद्रशिला दिसते. चंद्रशिला दिसते म्हणजे याचा अर्थ ही महत्वपूर्ण लेणी आहे, तर स्पष्टच होता. तर आता ही छोटीशी लेणी आहे, पण इथे बऱ्याचशा लोकांना हे नाही माहितीये की जे 50 लेण्या आहेत त्याच्यातलं अत्यंत महत्वाचं शिल्प आहेत इथे आहेत, तसंच शिलालेख देखील महत्वाचे आहेत. तर इथे पहलवी लिपीमधले म्हणजे पर्शियन लोक पहिल्यांदा येऊन गेले, इराणियन लोकच, त्यांचा जो शिलालेख आहे त्याच्या शिलालेखाप्रमाणे त्यांच्या पहिल्या नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला इथे सापडतात. खूप पुसटच आहे त्यांचं, खूप जास्त आतमध्ये खोल खोदलेलं नाहीये ते. तर असे त्यांच्या नोंदी आहेत. इथल्या राजांना व्यापाराच्या निमित्ताने ते इथे आलेले होते, त्यांनी इथे भेट घेतलेली होती. असे ते पर्शियन म्हणजे इराणियन लोक जे आहेत त्यांच्या नोंदी आहेत इथे. या 2 पिलास्टर वरती आहे, एक इथे एक आहे आणि एक इथे एक आहे, या 2 ठिकाणांवरती आहे. प्लस त्या पानपोडीवरती पण आपल्याला ते बघायला मिळतं की पानपोडीवर देखील त्यांनी दान दिलेलं आहे. आता खूप जीर्ण झालंय, खूप पुसट ते दिसतंय. पुढे पण आतमध्ये तुम्ही जर नीट गेलात आणि पाहिलं तर पुढे देखील तुम्हाला हे पाहायला मिळतं. तर 90 नंबरची लेणी खास करून शिल्पांसाठी तर प्रसिद्ध आहेच आहे, पण ती खास यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे की इथे जे शिलालेख आहेत ते शिलालेख पुसट जरी झालेले आहेत तरी यांना पहलवी लिपी म्हणतात. ही पहलवी लिपीमधले शिलालेख आहेत आणि इराणियन लोकांचे व्यापाराच्या निमित्त इथल्या राजांना भेटी दिल्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच बरोबर आपल्याला मॅन्डेरिन लिपीमध्ये एकमेव लेख आहे. मॅन्डेरिन लिपी म्हणजे ग्रॅफिटी आहे, ही ग्रॅफिटी आपल्याला बघायला मिळते. जर निचेरियन बुद्धिझम जे आहे त्याचे जे निचेरियन बुद्धिझमचे जे निर्माणकर्ते होते त्यांनी इथे भेट दिलेली होती, त्यांची ही ग्रॅफिटी आहे, ते हे दिसतं आपल्याला. आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पांगना सुद्धा आहेत. तर इथं आपल्याला स्तूप दिसतोय, बुद्ध दिसत आहेत, अजानबाहू असलेले बुद्ध त्यांचे हात खूप लांब आहेत, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि जनरली मगाशी आपण जसं सांगितलं आधीच्या लेण्यांमध्ये बुद्ध कमळावर आहेत आणि छान त्यांचं शिल्पांकन आपल्याला दिसतंय. चिवराचा काठ चांगला दिसतोय, चेहरा त्यांचा भग्न झालेला आहे, तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला धारदार हातयाराने त्याला तोडण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केल्याचे दिसतात आपल्याला. सरळ सरळ दिसतंय की हे तोडायसाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता. जो कुशल कारागीर आहे तो प्रत्येक चिन्नीचा प्रत्येक घाव अगदी समजून, अगदी ध्यानस्थ असून अवस्थेमध्ये तो एक एक घाव मारायचा, जेणेकरून एक सुद्धा टवका अधिकचा उडू नये, जेणेकरून हा शिल्प सगळं भग्न होईल, खराब होईल. म्हणून खूप धीर गंभीरपणे तो एक एक चिन्नीचा त्याच्या हातोड्याचा प्रमाणबद्धतेने तो घाव घालायचा. पण मात्र तोडताना खूप निर्दयीपणे आणि खूप क्रूर मनाने ते करावं लागतं. आणि हे तुम्हाला ते या शिल्पावर दिसतं. इथे जे घाव आहेत कुठल्या तरी धारदार वस्तूने त्याला तोडण्याचा प्रयत्न केलाय. बुद्धांना हवेतून येऊन, जसे गंधर्व असतात तसे यक्ष किंवा त्यांना विद्याधर म्हणतात, हवेतून येऊन पुष्प अर्पण करण्यासाठी आलेले आहेत. हे आपल्याला विद्याधर किंवा आपल्याला आता हे यक्ष दिसतात. गुडगुडीत आहेत, ढेरपोटे आहेत, जाडजूड आहेत, हवेतून उडत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचे पाय दुमडलेले आहेत आणि ते पाय वर दुमडलेले आपल्याला दिसतात. निसर्गाचा नियम आहे की पक्षी जसे हवेत उडताना आपले पाय दुमडतात तसेच ते दुमडलेले आहेत. एक हात वर केलेला आहे तर एका हातात कमळ आहे आणि ते बुद्धांना अर्पण करण्यासाठी आलेलं आहे. हाने एक हात वर केलेला आहे तर याचे दोन्ही हात ते देठ धरण्यासाठी आहेत कमळाच्या, हे आपल्याला दिसतं. आता इथे हे शिल्पांकन जसे जसे दान येतील तसं तसं शिल्पांकन इथे केलं जाईल, असं हे खूप बारकाईने आपल्याला लक्ष देतं. बुद्ध आहेत, पद्मासनात आहेत, ते दिसते आपल्याला.
दानकर्त्याचं दान आलं की इथे एक शिल्प होईल, पुढे अशी शिल्पांकन होत होत जाईल. आता या शिल्पांच्या बरोबर ही अत्यंत महत्वाची लेणी आहे. ही लोटस सूत्रावर आधारित ही लेणी आहे. हिच्यामध्ये थोडस आपल्याला सांभाळून जावं लागतं, कारण हिचा जो उंबरठा आहे तो या जागेपासून खूप उंचावर आहे, आतमध्ये दाट अंधार आहे, पण शिल्पांकन मात्र जबरदस्त आहे. हे कुठे न दिसून येणारं शिल्पांकन आपल्याला दिसतं. इथे आपल्याला आतमध्ये आल्यानंतर समोर एक मंचक दिसतो. बुद्धांना या मंचावर बसलेलं दाखवतं. आज इथे बुद्धांची मूर्ती नाहीये, पण इथे कधी काळी बुद्धांची मूर्ती होती. त्या खोबडीवरून आपल्याला लक्षात येते की इथे कधी काळी बुद्धांची मूर्ती होती. हे कसं आपल्याला कळतं, तर इथे आपल्याला बुद्धांच्या पाठीमागचा जो प्रभावलय आहे तो प्रभावलय दिसतो. तर आता ही प्रभावलय जो गोलाकार दिसतो, ही प्रभावलय पहिल्यांदा मांडण्याची पद्धत बुद्धिझम मध्ये आली आणि इथूनच मग नंतरच्या काळातल्यांना आपण प्रभावलय दाखवण्यासाठी कोरायला चालू केलं. तर आपण प्रभावलय त्यालाच असतो की ज्याची आभा प्रसन्न आहे, जो प्रसन्न ज्याचं चित्त प्रसन्न आहे, त्याची कांती, त्याचा जो चेहरा आहे तो खूप पुलकित झालेला आहे, तो खूप प्रभावशील झालेला आहे, हे दाखवण्यासाठी हा आभा असायचा. तर बाजूला नागराजे आहेत, ते आपल्या शास्त्राच्या सेवेत आहेत, त्यांच्या हातामध्ये चौरी आहे. वर आपल्याला यक्ष दिसतात, त्यांच्यामध्ये फुलमाळा आहे, तर ती माळा म्हणजे आपल्या आत्ताचे हार ते आपल्याला दिसतात. आणि नागराजे आहेत, त्यांच्या डोक्यावर नागफळांना दिसतोय आपल्याला, डोळे मिटलेले आहेत. त्याच्या बरोबर खाली आपल्याला मकर दिसतंय, मकर आहेत, मकराच्या तोंडातून हा मकर आहे, इथे तो व्यवस्थित दिसेल त्या बाजूला, तो मकर आहे त्या बाजूला, तो मकर दिसतो आपल्याला. इथे हा मकर आहे, हा जो पूर्ण दिसतोय हा मकर आहे, याचा हा तोंड आहे. या तोंडातून इथे आलेला मोर दिसतो आपल्याला. तर मोर हा आपल्या मनाचं इंडिकेशन आहे. आपलं मन कसं असतं, तर मन आपलं चंचल असतं आणि त्याला देखील आपण बुद्ध धम्माच्या अनुषंगाने त्याला शांत चित्त करू शकतो आणि एकाग्र करून त्याला एका जागेवर, मन आपलं चंचल असतं, तर चंचलपणा दाखवण्यासाठी नैसर्गिक गुण, मोराचे गुण असंच आहे की तो चंचल असतो, त्याच्यासाठी ते इंडिकेशन करण्यासाठी ते दाखवलेलं आहे. आणि इथं आपल्याला व्याल दिसतो, तो आपल्याला व्याल दिसतो. हा पुढे जाऊन भारतामधला व्याल पुढे जाऊन चीनमध्ये, जपानमध्ये ड्रॅगन बनतो. तो व्याल जो आहे त्याचं इंडिकेशन इथे दिसतं आपल्याला. आणि त्या व्यालाला इथे एक व्यक्ती आपल्या पाशाने त्याला बंधनात, त्याला बंदिस्त करतो आणि थांबवतो असं दिसतं. तर हे सगळं चित्रण आहे, हे आपल्याला दिसतं, शिल्पांकन आहे. तर इथे कधी काळी बुद्धांची मूर्ती होती. आता याला मूर्ती होती याला पुरावा काय, तर इथे जे हा जो सिंहासन आहे तो या सिंहासनावर तेच बसतात, शाक्यसिंहच बसतात. बुद्धांना शाक्यसिंह सुद्धा म्हणतात, नरसिंह सुद्धा म्हणतात. तर बुद्धांची ही वेगवेगळी नावं होती. सुगत त्यांना नाव होतं, अशी वेगळी नावं होती. इथे आपल्याला आता सिंहासनावर कसं, तर इथे सिंह दिसत आहेत आपल्याला, सिंह आहे बरोबर. तर इथे बरोबर बुद्धांच्या हाताने धरलेला चिवराचा काठ दिसतो. तो आता काठ फक्त दिसतो पण बुद्ध दिसत नाहीयेत. कदाचित ते भग्न शिल्प भग्न झालेलं असेल. इथे त्यांचे पाय होते, हे दोन त्यांचे पाय आहेत, इथे ते पाय नष्ट झाले, जीर्ण दगड जो आहे तो जीर्ण आहे. आणि इथं कमळ होतं, कमळावरती त्यांनी पाय ठेवलेलं होतं. इथे बुद्धांची मूर्ती दिसते. आपण अनेक शिल्प पाहतो इथे, इथे बाजूला पण तसे शिल्प आहे. तर इथे कधी काळी बुद्धांची शास्त्राची मूर्ती होती आणि त्यांच्या सेवेमध्ये असलेले हे आपल्याला दोन्ही बोधिसत्व दिसतात. बोधिसत्व पद्मपाणी आहेत, पुन्हा कसे आहेत तर ते स्थित प्रज्ञ आहेत. त्यांचा चेहरा कसा आहे, स्थित प्रज्ञ आहे, रंगवलेलं होतं, रंगकामाचे अवशेष आपल्याला दिसतात. जटाधारी आहेत, जटा मुकुट आहेत त्यांच्या डोक्यावर आणि त्यांच्या मुकुटाच्या मध्ये कधीतरी इथे स्तूप होता जो आता भग्न झालाय. आणि त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे देखील प्रभावलय आहे. तर बोधिसत्व महायानी किंवा महासांघिकांच्या पद्धतीप्रमाणे, महासांघिकांच्या रिच्युअल्स प्रमाणे बोधिसत्व होण्याची सुद्धा अवस्था असते, तर ती आपल्याला बघायला मिळते. तर इथे आता बोधिसत्व आहेत, एका हातामध्ये चौरी आहे तर दुसऱ्या हातामध्ये पद्म आहे म्हणजे कमळ आहे, ते आपल्याला दिसतं. तर हे बोधिसत्व पद्मपाणी आहेत, जे कमळावर उभे आहेत. त्यांच्या बाजूला बरोबर अपोजिटला वज्रपाणी असतात. तर हे बोधिसत्व वज्रपाणी आहेत, ज्यांच्या हातामध्ये चौरी आहे, त्यांना मुकुट आहे त्यांच्या डोक्यावरती आणि कुरळे केस आहेत, रुळलेले कुरळे केस आहेत ते आपल्याला दिसतात. गळ्यामध्ये त्यांच्या माळा आहे आणि त्यांनी हातामध्ये, त्यांच्या एका हातामध्ये त्यांचा शेला धरलेला आहे, तो शेल्याचा रुळलेला भाग पण आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बारकाईने कोरलेल्या आपल्याला दिसतात. त्यांचे कुरळे केस दिसतात, त्यांचे कान देखील लांब आहेत, कर्णफुलं घातलेली आहेत, ती भग्न झालेली आहेत आज. आणि ह्याच्यामध्ये मुकुट आहे, तो मुकुट मात्र
क्लिअर कट आपल्याला दिसतो. त्या काळातले लोक जे होते ते लोक जे पेहरावा करायचे तोच त्यांनी दगडामध्ये परावर्तित केलेला आहे. जसं आपण तिकडे बघितलं की ढगातून स्वार होऊन, तर इथे वज्रपाणी आहेत, वज्रपाणींच्या गळ्यामध्ये माळा आहे, बाजूबंद आहेत आणि त्यांच्या कमरेला सुद्धा ते सोनं लिहिलेलं आहेत. उघडं असतात ते नेहमी, त्यावेळेला वरचा कपडे वापरण्याची पद्धत नव्हती. स्थित प्रज्ञेत चेहरा कसा आहे तर स्थित प्रज्ञेत बोधिसत्व तीच व्यक्ती असते तो बुद्धत्व प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतो, अशी व्यक्तीच त्याला बोधिसत्व म्हणतात. हे शिल्पांकन खूप सेंटरमध्ये आहे आणि लोटस सूत्रावर आधारित ही लेणी आहे. त्याच्यामुळे या लेणीला पण खूप महत्व आहे आणि लोटस सूत्रावर आधारित असल्या कारणाने या लेण्यांमध्ये खूप मोठं शिल्पांकन आहे. आता जेव्हा आपण इकडे येतो म्हणजे या बाजूच्या डाव्या भिंतीवर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की इथे बोधिसत्व पद्मपाणी आहेत. ते बोधिसत्व पद्मपाणी कसे आहेत तर ते कमळावर उभे आहेत. कमळ आहे, कमळावर उभे आहेत आणि ते कमळावर उभे असून त्यांचा चेहरा कसा आहे स्थित प्रज्ञ आहे, स्थित प्रज्ञ आहे. आणि इथे एका बाजूला कमळ आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांचा हात आशीर्वाद मुद्रेत असतो. ती आशीर्वाद मुद्रेतला हात आता तुटलेला आहे. ओके. आणि इथे आपल्याला जर नीट आपण बघितलं तर दोन स्त्रिया दिसतात. एक स्त्री इथे दिसते तर एक स्त्री इथे दिसते. आता यांच्या ह्या दोन स्त्रिया म्हणजे यांच्या त्या शक्ती आहेत किंवा फिमेल डिएटीज आपण म्हणू. तर त्या कशा ओळखायच्या कोण कुठली आहे तर याच्यामध्ये एक तारा आहे आणि एक दुसरी एक भ्रुकुटी आहे. तर जिच्या हातामध्ये नेहमी कमळ असतं ती तारा असते. तुम्हाला एक्झॅक्टली दिसेल तर इथे कमळ आहे. ओके. आणि पुरातत्व खात्याचं काम तुम्हाला इथे दिसेल की इथे एवढं सगळं कचरा करून ठेवलेला आहे पक्षी चिलट्यांनी, पण ते अजूनही साफ झालेलं नाहीये. ते तुम्ही आत्ताही बघू शकता. ठीक आहे. तर ही आहे तारा. ताराचा पेहरावा कसा आहे तर वरचे अधोवस्त्र उघडे आहेत, वरचं कापड घातलं जातं, खालचे कापड घातलेले खूप तल्लम कापड आहे. हे कसं कळतं तर फक्त काठ त्यांनी दाखवलेला आहे. काठ इथे तुम्हाला दिसेल तर हे काठ आहे बघा, इथून दिसतं की तो हा काठ आहे. आणि तिने जसे खानदानी बायका स्त्रिया ज्या पाठीमागून कापड घेतला जातो तसं त्यांनी पाठीमागून कापड घेतलेलं आहे. तो रुळलेला दिसतोय तुम्हाला इथे देखील रुळलेला दिसतोय. ठीक आहे. तर ती तारा जी आहे तिच्या कानामध्ये मोठे मोठे आभूषण आहेत, आंबाडा आहे तिच्या डोक्यावर. पुन्हा आता आपण जसं तिकडे बघितलं तसंच इथे सुद्धा तिच्या इथे मुकुट आहे. ही तारा आहे आणि हिच्या बाजूची भ्रुकुटी आहे. तर भ्रुकुटी पण आपल्याला दिसते. भ्रुकुटी त्या स्टँडिंग पोस्चर मध्येच आहे. तिचं हिला आपण दुभंग म्हणू, दुभंग त्याला म्हणतात की इथं थोडं ट्विस्टेड आहे, कमरेत ट्विस्टेड आहे. तर त्यांच्या गळ्यामध्ये पण आभूषण खूप लिहिलेले आहेत. इथे तुम्ही जर बघितलं तर खूप हार जो आहे तो इथून कनेक्टेड कमरेपर्यंत आहे. आणि त्यांच्या हातात सुद्धा त्यांच्या दंडावर सुद्धा बाजूबंद आहे. आणि तो जो स्त्रिया आहेत तो जो कापड घालतात खानदानी स्त्रिया तर त्याप्रमाणेच ते आहे. आता हा सगळा पॅनल कशासाठी तयार केलेला आहे तर मेजरली 5व्या शतकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात दान दिलं जात होतं. ते व्यापारी वर्गाकडून दान दिलं जात होतं. हे कसं आपल्याला कळतं तर व्यापारी वर्ग ज्या भागातून येत होते म्हणजे समुद्रातून येत होते किंवा ते जंगलातून येत होते त्यांना बेडसवणारे जे काही भय होते ज्याला आपण अष्टभय शिल्प बघितलं त्याच्याही पुढे जाऊन यांनी दशभय शिल्प मांडलेलं आहे. कुठेही न दिसून येणारं प्रामुख्याने ही एकमेव लेणी आहे महाराजा महाविहार कानेरीवरती की जिथे दशभय शिल्प आहे. आता दशभय शिल्प कसं आपण ओळखू शकतो तर दशभय शिल्प दस भय म्हणजे 10 भय आहेत त्यांना. तर ते ओळखण्यासाठीची ते शिल्पांकन आहेत. हे शिल्पांकन तुम्हाला समजून घेण्यासाठी ते भय समजून घ्यायला लागतील. पाच भय इथे आहेत तर 5 भय त्या बाजूला आहेत. आता याच्यावर काही हा दगड चांगला असल्या कारणाने ते भय आपल्याला नीट समजून येतात. काही जीर्ण झाले, काही जीर्ण म्हणजे भग्न झालेल्या अवस्थेत आहे. तर त्यावेळेला बोधिसत्व मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बोधिसत्व खूप लाडका होता आणि तो वेळोवेळी लोकांच्या उपासकांच्या संकटासमयी धावत येतो. हे कसं ओळखायचं तर त्याचे सांकेतिक स्वरूप इथे आहेत. तर हा उपासक आहे, हा जहाजातून चाललेला आहे, होडीतून चाललेला आहे आणि त्याची होडी पाण्यात बुडू नये ही होडी आहे आणि ह्या लाटा आहेत. याच्यातून आम्हाला या भयापासून वाचव, आम्हाला याच्यातून सावर किंवा आम्हाला याच्यातून संकटातून दूर कर म्हणून तो धावा करतो. गुडघ्यावर बसलेले आहेत, हात जोडलेले आहेत आणि बोधिसत्व समोर प्रकट होतो आणि तो हवेत तरंगतोय, प्रकटलाय आणि त्याच्यातून त्या संकटातून बाहेर करतो. असं हे शिल्पांकन इथे दिसते. असे 5 शिल्पांकन या बाजूला आहेत तर 5 शिल्पांकन त्या बाजूला. तर कोणतं आहे तर पाण्यातून व्यापारी यायचा किंवा उपासक यायचा
तर त्या भयातून आम्हाला वाचव म्हणून हे शिल्पांकन आहे. किंवा आगीपासून, ही आग आहे, ज्वाला ते दिसतात, ते इथे चेहरा दिसतोय, ही आग दिसते आपल्याला, त्याच्यातून त्याचा चेहरा आहे त्या आगीचा, त्याच्यातून आम्हाला ती भस्म करेल, त्याच्यातून आम्हाला वाचव म्हणून तो उपासक बोधिसत्व याला साकडं घालतो आणि तो संकट समयी धावून येतो, म्हणून हे संकटमोचन पण याला म्हणतात. तर संकटमोचक शिल्प पण याला म्हणतात आपण. तर हा उपासक आहे, तो पुन्हा दावा करतोय आपल्या लाडक्या बोधिसत्वाचा, तर त्याच्यातून त्याला वाचवण्यासाठी बोधिसत्व पुन्हा प्रकट झालाय. पुन्हा आता इथे काय, इथे वारुळ दिसते, त्याच्यातून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, सरपटणारा प्राणी कोणता, नाग आहे, नागमणी त्याच्या लख चमकतोय त्याच्या डोक्यावर, तर तो दिसतोय वारुळातून बाहेर आलाय आणि तो याला दंश करेल, म्हणून तो आपल्या लाडक्या बोधिसत्वाला साकडं घालतोय आणि बोधिसत्व संकटातून बाहेर काढण्यासाठी तिथे हजर झालेला आहे. जसं हा सरपटणारा प्राणी आहे, तसं वर आपण बघू की आता इथे हा उपासक आहे जो गुडघ्यावर बसलाय आणि खूप कळवळून आपल्या लाडक्या बोधिसत्वाचा दावा करतोय. आणि बोधिसत्व तिथे आलाय कशापासून, तर हिंस्त्र प्राणी म्हणजे सिंहापासून ती आयाळ दिसते. आणि जेव्हा राकट किंवा तो चवताळलेला जो प्राणी असतो तेव्हा त्याची जी शेपटी आहे ती अशी वरती होते, ते देखील दाखवलेलं आहे. एवढ्याशा छोट्या पॅनल मधून त्याच्या चेहऱ्यावरचे दोघांचे भाव, हा सात्विक भाव हे पण टिपलेले. तर कलाकारांनी याचा हा जो आता भयभीत झालेला आहे याचा चेहरा सुद्धा टिपलेला आहे आणि सिंहाच्या जे आयाळ आहे किंवा त्याची जी आक्रमकता आहे ती देखील एवढ्याच्या छोट्याशा पॅनल मधून त्यांनी कोरलेलं आहे. जसं हे आहे तसंच वर पण आपण बघतो की आता मदमस्त झालेला हत्ती आहे, तो देखील मला मारणार आहे, त्याच्यातून वाचव म्हणून बोधिसत्वाला साकडं घालतो. बोधिसत्व आलाय आणि हा अगदीच गयावया करतोय. एवढ्या गयावयाचे जे भाव आहेत त्या एवढ्याशा छोट्याशा पॅनल मधून त्यांनी चितारलेलं आहे, कोरलेलं आहे सॉरी, तर ते आपल्याला दिसतं. तत्कालीन कलाकार किती उन्नत होते आपल्या शिल्पकलेमध्ये हे त्याच्यातून दिसतं. इथे 5 जसे शिल्पांकन आहे तशीच 5 शिल्पांकन इथे सुद्धा आहेत. तर याच्यातलं बरेचसे जीर्ण झालेले आहेत, झीज झालेले आहे, तुटफुट झालेलं आहे. तर आम्हाला आमच्या आक्रमणापासून वाचव या सगळ्या शिल्पांकनामध्ये सुस्थितीत असलेलं आणि मला आवडणारं जे शिल्पांकन आहे ते इथे आहे. ते म्हणजे बोधिसत्वाला साकडं घालते. कोण घालते, तर ही तत्कालीन स्त्री आहे, समाज आहे, ती आपल्या बाळाला तिने छातीजवळ कवटाळलेलं आहे आणि आम्हाला आमच्या बाळाला रोगराईपासून वाचव म्हणून ते बोधिसत्वाकडे साकडं घालतात आणि बोधिसत्व तिथे प्रकटलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढतोय असं ते शिल्पांकन आहे. अतिशय चेहऱ्यावरचे भाव जे आहे ते दिसून येतात. बोधिसत्वाचे सात्विक भाव आपल्याला दिसतात. तर तिच्या अगदी म्हणजे ममत्वाने तिचा चेहरा देखील ओसंडून वाहताना आपल्याला दिसतोय. इतके उत्तम उत्कृष्ट कलाकृती आपल्याला या परिसरामध्ये या लेण्यांमध्ये दिसते. इथे ते दुसरे जो पॅनल आहे तो भग्न झालेला आहे. इथे तलवारधारी तो एक व्यक्ती आहे, तो तलवारीने आपल्या शत्रूपासून वाचव, संकट आलेला आहे त्या संकटापासून वाचव म्हणून असं हे शिल्पांकन आहे. उत्कृष्ट शिल्पांकन या भागातून आहे. अतिशय जबरदस्त शिल्पांकन इथे आहेत. एक काळ असा आलेला होता, माझे मेंटॉर जे आहेत डॉक्टर राजेश कुमार सिंग सर, त्यांचं म्हणणं एक कल्ट तयार झाला होता. बोधिसत्व यान म्हणून पुढे आलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला बोधिसत्वांचं 5व्या शतकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये उदो केलेला दिसतो आणि बोधिसत्वाचं मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पांकन आपल्याला दिसतं. हे जसं शिल्पांकन दिसतंय तसंच इथे एक छोटंसं पॅनल आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप खूप काही मेहनत करावं लागणार नाही. इथे सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने सगळं शिल्पांकन दिसून येतं. इथे काय दिसतंय आपल्याला, तर इथे मधल्या भागामध्ये अगदी सेंटरमध्ये बुद्ध आहेत, शास्त्राच्या भूमिकेत आहेत. इथे आता त्यांनी चिवराचा काठ धरलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे त्यांचा हात जो आहे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहे. सारनाथला त्यांनी ऋषीपतन इसीपतन ज्याला आपण म्हणतो तिथे त्यांनी पहिल्यांदा धम्म सांगितला. त्याचे सांकेतिक स्वरूप म्हणून आपल्याला हे धम्मचक्र प्रवर्तन आपल्याकडे शिल्पांकन बघायला मिळतं. इतर देशांमध्ये ते वेगळ्या पद्धतीने दिसतं. इथे आता ते शास्त्राच्या भूमिकेत आहेत. आपल्याला दिसतंय शासन कोणतं, तर मी मगाशीच सांगितलं की शासन म्हणजे त्यांचं धम्मशासन चालू आहे आणि ते सिंहासनावर बसलेत. त्याचं अंकन इथे दिसतंय. इथे आपल्याला ते सिंह दिसत आहेत, इथे देखील सिंह दिसत आहेत आणि त्यांनी या कमळावर पाय ठेवले. कमळ हे पावित्र्याचे मांगल्याचे प्रतीक आहे, प्युरिटीचं प्रतीक म्हणून कमळ आपल्याला इथे दिसतंय. तर या कमळाला तर दिसते. याच्या बाजूला आपल्याला बरोबर 2 बोधिसत्व दिसतात. हे 2 बोधिसत्व आहेत. तर हे कोण आहेत, हे वज्रपाणी आहेत. कारण की हे वज्रपाणी कसे ओळखायचे, यांच्या हातामध्ये कमळ नाही तर स्पष्ट आहे यांच्या हातामध्ये कमळ नाही, तर याचा अर्थ यांच्या हातामध्ये पण कमळ असण्याची शक्यता. आता इथे दोघेही बोधिसत्व आहेत, इथे ते मिसिंग आहे. पण हे बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी असतात, दोघे जण
नंतर 108 बोधिसत्व होऊन गेले. आता इथे 2 जरी दिसत असले तर नंतरच्या काळामध्ये बोधिसत्व वाढत गेले आणि टोटल 108 बोधिसत्व झालेले. हे देखील बोधिसत्व बुद्धत्वाला प्राप्त होणार आहेत म्हणून यांच्या पाठीमागे कधी कधी आपल्याला प्रभावलय दिसते. आपल्याला त्या शिल्पांमध्ये बोधिसत्वाच्या डोक्यावरती हे दिसते. आता इथे आपल्याला कमळ दिसतोय, कमळावर बुद्धांचे पाय आहेत, खाली आपल्याला 2 राजे दिसतात. आता हे राजे कोण आहेत? तर नक्कीच हे भारतीय राजे नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की भारतीय राजांच्या डोक्यावरती नागफणा असतो, या दोघांच्या डोक्यावरती नागफणा नाही तर मुकुट आहे. तर या राजाचा हे सगळं छान रंगवलेलं होतं. त्या रंगांचे अवशेष आताही शिल्लक आहेत. हे आपण निरखून बघितलं तर रंगांचे अवशेष इथं शिल्लक आहेत. त्यांच्या डोक्यावरती, या राजाच्या डोक्यावरती मुकुट आहे, तसाच मुकुट या राजाच्या डोक्यावर आहे, पण हा राजा वेगळा आहे. तर हे दोन्ही राजे पाश्चिमात्य आहेत, भारतीय राजे नाही आहेत. हे दोघेही राजे वेगळ्या देशातले आहेत. यांच्या मुकुटाच्या याच्यावरून ठेवणीवरून आपल्याला ते लक्षात येतं. तर या दोघांनीही बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे, कारण की इथून त्यांच्या हातात तो आलेला आहे आणि ते आधार देत आहेत, स्वीकारलेला आहे, याचा अंकन आहे. तर त्याच्या बरोबर खाली, आता हे वरच्या भागात आहेत, तर अगदी खाली आपल्याला 2 राजे दिसत आहेत. आता हे 2 राजे कधी कधी यांना नंद आणि उपनंद पण म्हणतात. हे मोशन मध्ये आहेत. यांनी खूप तुम्ही जर बघितलं तर ताकद लावलेली आहे. पाय दिसत आहेत दुमडलेले आहेत, यांचेही पाय दुमडलेले आहेत, यांनी याला आधार दिलेला आहे. तर या भूमीतले आहेत, या भागातले आहेत, हे भूमिपुत्र आहेत म्हणून खालच्या भागात आहेत. आणि ते सपत्नीक आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत. या राजांच्या डोक्यावर जसं नागफणा असतो, 1 2 3 4 5 फणे आहेत, तसाच या राणीच्या त्यांच्या बरोबर त्यांच्या सपत्नीक आहेत, तर त्यांच्या डोक्यावर पण नागफणा असतो. आपण आता 90 नंबर मध्ये आहोत. 89 नंबर मध्ये लेणीमध्ये मी तुम्हाला तो नागफणा दाखवेन. तर हे दोघे जणही आपल्या सहपत्नीक आहेत, राजे आहेत, इथल्या या भूमीतले आहेत, हे भूमिपुत्र आहेत म्हणून ते खालच्या स्तरातून त्यांना दाखवलेले आहेत. हे दोन्ही बाहेरचे राजे आहेत, त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसतात. तर अतिशय जबरदस्त शिल्पांकन आहे. इथेही देखील आपल्याला 2 बोधिसत्वांच्या बरोबर स्त्री बोधिसत्व दिसतात. तर आपल्याला कधी कधी तारा दिसते. तारांचं आता तिथे आपण जेव्हा बघितलं तेव्हा तिचा केसांचा जो हेअरस्टाईल होती, केश रचना होती, ती वेगळी आहे, तर इथे वेगळी आहे. कारण त्यावेळेचे लोक जसा पेहरावा करत होते, तत्कालीन लोकांचा पेहरावाचा छाप प्रभाव या लेण्यांवरती, या शिल्पांकनावरती आहे. इथे जसं तिचं बोधिसत्व ताराचं आहे तसंच इथे देखील आहे. इथे देखील केश रचना वेगळी आहे, तिचा आंबाडा वेगळा आहे, तिचे आभूषण वेगळे आहेत. तर याचा बारकाईने अभ्यास केल्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसून येतात. दुभंग अवस्थेमध्ये त्यांची दुभुज अशी त्यांची अवस्था आहे. ते ट्विस्टेड आहेत, कमरेत ट्विस्ट आहे, गुडघ्यात ट्विस्ट आहे, याच्यामुळे आपल्याला त्या दिसून येतात. अतिशय जबरदस्त शिल्पांकन इथे आहे आणि हे पाश्चिमात्य देशातले राजे आहेत आणि खूप छान पद्धतीने इथलं शिल्पांकन सगळं आहे. आणि कधी काळी ही लेणी रंगवलेली होती. आता रंगवलेली होती याचे पुरावे काय आणि कुठे सापडतात? तर मी रंगवलेल्याचे पुरावे तुम्हाला इथे दाखवू शकतो की इथे आत्ताही बुद्धांच्या चिवराच्या कापडाचा रंग, जो काशाय वस्त्र त्यांचा होता, काशाय वस्त्र परिधान केलेला चिवर असायचा, त्या काशाय वस्त्र चिवराचा रंगाचा आजही काही अंश आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे. आता विशेष करून आपल्याला काय दिसतं? तर इथं बुद्ध दिसतात, तिथं बोधिसत्व दिसतात, पण आता इथं मकर तोरण दिसते आपल्याला. आपण मग अशी मकर बघितलं, पण इथं आता मकर दिसतंय आणि याला मकर तोरण म्हणतो. तिथे हा अलंकारण नंतरच्या काळामध्ये इथे दिसायला चालू झालेलं होतं. हे सगळे मोशन मध्ये आहेत, कोणीही स्थित नाही आहे, असं म्हणजे एक ठोकळ्यासारखे उभे नाहीत, तर त्यांच्या बॉडीमध्ये मोशन आहे. हे मोशन कसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय शिल्पकाराची कल्पकता तुम्हाला याच्यातून दिसून येईल. की इथे मी तुम्हाला प्रामुख्याने दाखवेन की हे 2 गंधर्व आहेत, सपत्नीक आहेत, हवेतून उडत येत आहेत, जर्जर हवेतून बुद्धांच्या सेवेत येत आहेत, ढगातून येत आहेत. तर ते ढगातून येत आहेत, वाऱ्यावर स्वार झालेत, ते जर्जर येत आहेत, खूप वारा आहे आणि त्यांच्या अंगावरचे वस्त्र जे आहेत ते हवेच्या उलट दिशेने उडत आहेत. तर उडण्याचा संकेत हे आहे की ते मोशन मध्ये आहे. तर इथे ढगांवर स्वार आहे, हा ढग आहे, त्याच्यावर हे दोघेही आपले गंधर्व जे आहेत सपत्नीक आहेत. आणि ती जी फिमेल आहे, तिच्या जी महिला आहे, तिचे जे कापड आहे तो हवेत उडतोय, तरंगतोय, हे दाखवण्याचा प्रयत्न कलाकारांनी उत्कृष्टरित्या केलेला आहे आणि त्याच्यात तो सक्सेसफुल झालेला आहे. जसं तिथे आहे तसं इथे देखील आहे. इथे देखील तुम्ही बघू शकता, जी गंधर्व आहेत त्यांच्या ज्या स्त्री आहेत, त्यांच्या अंगावरचे जे वस्त्र आहेत ते हवेच्या उलट दिशेने उडत आहेत आणि कारण ते हवेतून जर प्रवास करतायत हे याच्यातून दिसतं. अतिशय जबरदस्त इथली शिल्पकला आहे, अतिशय उत्कृष्ट उन्नत अवस्थेला पोहोचलेली इथली शिल्पकला आहे.
तर यासाठी बारकाईने आपण लेण्यांचं प्रत्येक कोपरा आणि कोपरा अभ्यासायला पाहिजे, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून येतात. इथे देखील दरवाजा होता आणि आता हा दरवाजा नष्ट झालाय. इथे मेकॅनिझम होतं हे कळतं आपल्याला. वर जर बघितलं तर खोबणी आहे. हा दरवाजा 2 पाकी होता आणि हा कधी काळी बंद केला जात होता. अशा पद्धतीचे हे शिल्पांकन आहे.